एक वार करत असतो, सगळ्यांना तो जखमा देतो, त्यावर मीठ चोळतो आणि दुसरे तुम्ही त्याचीच माफी मागताय। उलट तुम्ही उगाच हात आवरलात सर, हक्काने 2 ठेवून द्यायला हव्या होत्यात त्याला। नाही, ती फार मोठी चूक ठरली असती। वा, म्हणजे वडिलांनी मुलाला शिस्त लावणं ही चूक असते। सर तुम्ही प्लीज बसा ना। सर बसा। आईने डबा पाठवलाय तुमच्यासाठी। विश्वास ठेव माझ्यावर। शुभ्रा माझ्यासाठी डबा घेऊन आली म्हणून। हॅलो हॅलो सोहम, हे बघ तू हवं तर तिला विचारू शकतोस। आणि हे बघ ऐक सोहम, तू लवकरात लवकर घरी जा आईसाठी। आणि हे बघ काळजी करू नकोस, मी त्या घरी परत येणार नाहीये। हॅलो हॅलो बरं झालं लग्न झाल्यापासून पंख फुटले होते असावरी ताईला। सेलिब्रिटी शेफ नवरा मिळाल्यामुळे फार मिरवत होती। म्हणजे तुला पण त्रास झाला नाही या लग्नाचा? तिच्या वागण्यातला फरक तुझ्या पण लक्षात आला होता ना? अरे मी नेहमी म्हणायचे, देवाने अशी चुकीची जोडी जुळवलीच कशी? त्याच्याकडून एवढी मोठी चूक झालीच कशी? पण आज ती चूक सुधारली हो त्याने। सो अरे बघतोयस काय? दिस इज टाइम फॉर सेलिब्रेशन। नाच बीड़ी जलाई रे। यस जिगर से पिया, जिगर में बड़ी आग है। टडंग डंग टंग टडंग टंग टंग टडंग। मी बोलीन तिच्याशी, काळजी करू नकोस। ऐका ना सर, पुन्हा एकदा नीट विचार करा। केलाय, आता हेच फायनल आहे। बरं, ठीक आहे, मी निघते मग। काळजी घ्या आणि जमलं तर जेवून घ्या। त्यांचा एव्हाना हॉटेल बंदही केलं असेल, अजून कसे आले नाहीत? फोनही केला नाही। बबड्या, तुला शोधत फिरत तर बसले नसतील ना कुठेतरी? बेल वाजली का रे? बघ आलेच। अगं बाई, भास झाला की काय मला? अजून कसे आले नाही ते? फोनही केला नाही यांनी मला। आई मी इतका घरी आलोय त्याचं काहीच नाहीये का तुला? अरे ए बबड्या, अरे असं काय बोलतोस रे बबड्या? नाही काही नाही, तुझ्या फोनची बॅटरी लो झाली होती ना, चार्जर शोधतोय मी। अरे मी करत लावते ना चार्ज, तू ये असं जेवताना उठू नये, ये। हे घे। परत फोन वाजला होता का रे माझा? हो, ते कंपनी मधून आला होता फोन, काहीतरी नवीन प्लॅन आलाय ते सांगायला। हो का? काय हे लोक सुद्धा रात्री फोन करायला लागलेत का? मला देतोस का जरा? ऐक ना, मला आणखी थोडा भात दे ना आई। हो आले हा घेऊन। बबड्या, मला फोन देतोस का माझा? मी चार्जला लावते ना। हाँ फोन कसा नाही आला? आई जरा पाणी दे ना। हो आले हा।
सॉरी, फोन का उचलत नाही आहेस? प्लीज फोन उचल माझा. सॉरी, फोन उचल. अगं मी आपलं घर सोडून आलोय कायमचं. हे तुला इतर कोणाकडनं कळण्यापेक्षा माझ्याकडनं कळलेलं बरं. आणि त्यानिमित्ताने तुझा आवाजही मला एकदा ऐकता येईल. बघ आलेच. हे कुठे आहेत? अरे हे कुठे राहिले? हे नाही आले? सोहम विचार तिला. डबा घेऊन गेली होती ना, यांना सोबत का नाही घेऊन आली? आई सर फोन करणार होते तुम्हाला, केला नाही का सरांनी फोन? हे पण कमालच करतायत. एवढ्या रात्री फोन कसले करत बसलेत? घरी यायचं ना सरळ. काय झालंय? काय मला काही कळणार आहे का काय झालंय ते? जर का आजोबांना कळलं ना की हे तुला असंच सोडून गेलेत तर धक्का बसेल का आजोबांना? ऐक ना, आपण आजोबांना यातलं काहीच सांगूया नको. हा, शेवटी मीच आहे का तुझा, बाकी कोणी नाही आहे आई. आणि आई मुलाच्या नात्यातलं हे प्रेम या परक्यांना नाही समजणार. हे बघ आई, मी तुला वचन देतो, काहीही झालं ना तरी मी तुला कधीच सोडणार नाही. विणलेली वीण आहे. बघूया कसे येत नाहीत ते. मी स्वतः जाऊन घेऊन येते त्यांना. आई ऐका ना, तुम्ही थोडंसं खाऊन घ्या आणि मग जा ना. नाही, आता घास घेऊ ते आम्ही दोघं एकत्रच. अभिजित सर, आम्ही सौदान सौ तुमचा नियमित पाहतो. अरे, खूप thank you. मस्त कार्यक्रम आहे. थँक्यू सो मच. वेलकम टू अभिज किचन. प्लीज कम. बसा. हॅलो सर, एक सेल्फी काढू का? ओह शुअर. थँक्यू. बसा प्लीज. आणि काय जेवण आवडलं ना? हो सर. फीडबॅकमध्ये तुमचा फीडबॅक नक्की न हो विसरता सर, लिहा. नक्की. प्लीज हॅव अ सीट. बसा. नमस्कार, मी आसावरी अभिजित राजे यांची बायको. तुम्हा सगळ्यांचं आम्ही दोघं जण अभिज किचन मध्ये खूप खूप स्वागत करतोय. आणि तसं चिडलो ना की मूल जसं आईच्या कुशीत शिरतं ना, तसं या अभिज किचनच्या कुशीत शिरतं. मला थोपट गुंजारतं, शांत करतं. मला माझ्या पद्धतीने शांत होऊ द्या असं आहे. तू इथे थांबलीस, कामात मध्ये आलीस तर माझं कामावर लक्ष लागणार नाही. प्लीज, घरचे वाद घरीच राहू दे, इथे नको. तू जा, जेवून घे. आज जरा ऑर्डर जास्त आहेत. अहो,
अहो दादा एक मिनिट हे 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 फूल घ्या आणि थँक्यू. नाही तुमच्यासाठी नाही आहे फूल. हे तुम्ही आज जाल ना तर ते अभिजित राजे असतील, त्यांना सांगा तुमच्या बायकोने दिलंय आणि तुमची बायको बाहेर वाट बघते. हो हो नक्की. या. थँक्यू. एक राहिला होता, आता नाही लागणार काटा. थांबा मी छत्री ठेवते. जाताना विसरू नका घेऊन जा. एक काम कराल का माझा दादा, हे ना हे फूल घ्या. थँक्यू. नाही तुम्हाला नाहीये, आता अभिजित राजे असतील ना त्यांना द्या. त्यांना सांगा बाहेर तुमची बायको वाट बघते. सर हे तुमच्या बायकोने दिले. अहो काय सर, मॅडम तिकडे बाहेर दरवाजावर दार उघड बंद करतायत आणि तुम्ही इथे मस्त मजेत आहात. शोभतं का तुम्हाला? विश्वास. येस सर. तर ही फुलं पाण्यात ठेव ना. ओके सर. सावरी मी तुला घरी जायला सांगितलं. का ऐकत नाहीस माझं? का हट्टीपणा करतेस? म्हणून हा नेहमी माझ्यावरच अवलंबून असणार आहे म्हणून? धड शिक्षण नाही, धड नोकरी नाही, चार चौघात तो माझा मुलगा आहे सांगायची लाज वाटते मला. अजून किती सहन करायचं आहे मी त्याला? अजून किती काळ किती वेळ माझा वाया घालवायचा आहे त्याला सेटल करण्यामध्ये? बरं केलं तरी त्याला त्याची किंमत नाहीच आहे. बरं लग्नाआधी तुझं तरी ऐकायचा तो, लग्न झाल्यावर तुझंही ऐकेन असं झालंय. संताप संताप होतो माझा त्याला पाहिलं तरी. त्याची बायको कमावते आणि हा काही करत नाही तरी त्याला लाजही वाटत नाही. अशा मुलाला का सहन करू मी? मला खरंच समजलं नाही हो. तुम्ही होतात पण तुम्ही हे सगळं सहन केलं आणि खरंच कोणी केलं नसतं. माझ्या आणि सोहमच्या नात्यात तुमची फरफट होते हे लक्षातच आलं नाही माझ्या. खूप चुकले मी, माफ करा मला. पुरा भाव आहे का? तुझ्या घरचंच सांगते. काल संध्याकाळी तू इडली चटणी केली होतीस आणि तुझ्या ह्यांना इडली चटणी आवडली नाही म्हणून झक्कत तुला डाळ भात लावायला लावला. बरोबर ना? ते सोड ग, पण राजे गेले कुठे आणि का? म्हणजे त्या दोघांमध्ये काय भांडण वगैरे झालं का? नाही म्हणजे त्यांच्या घरातून काही आवाज वगैरे नाही आला ग? आणि राजे तसे भांडखोर नाही आहेत ग. मी आमच्या यांना तर नेहमी म्हणत असते की नवरा असावं तर राजेंसारखा. अगं दिसतं तसं नसतं. या सेलिब्रिटीजचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असतात. सावरीताई साळसूतपणाचा आव आणते पण मनानं खरी कशी आहे काय माहित. अभिजित राजे घ्या. अजून तुझा माझ्यावर विश्वास नाहीये? चल दाखवते. ए थांब 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 थांब. आता काय? असं नुसतं नाही, बेट लाव. बेट कितीची? 50ची. मला माहितीये अभिजित राजे असं वागणारच नाही. हो मग चल काय आहे ते दाखवतेच. पण तू फक्त माझ्या होला हो करायचं. काय करायचं? तुझ्या होला हो. हा चल चल. हाय सावरताई, कशी आहेस तू? प्रज्ञा लेले वहिनी. काय ग? ताई मला एक सांग, तू सकाळपासून काही खाल्लं नाहीयेस ना? प्रज्ञा ऐक ना, हे ना घरात नाहीयेत, ते अभिज किचनला गेलेत. अरे बापरे, मग त्यांना फोन करून सांगायला हवं. अगं अभिज किचनला काहीतरी खातील बितील. हा बघ तुझा फोन आहे. प्रज्ञा मी नंतर सांगते ना त्यांना. ताई नंतर नको ना गं, आत्ताच सांग. तू विसरलीस ना तर नंतर आयत्या वेळी मी मेहून कोणाला शोधू? हा घे लागलाय.
स्पीकरवर टाकलाय. अगं बोल ना. हॅलो. आसावरी, मला जे काय बोलायचं ते मी काल बोललोय. मला या विषयावर अजून काही बोलायचं नाहीये. ते आईला आणि या घराला कायमचे सोडून गेलेत. अरे बापरे. अरे देवा 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 देवा. अगं काय झालं हे. माझी भीती खरी ठरली तर. मी एवढा जीवाचा आटापिटा करून सांगत होते, तू ऐकलं नाहीस. त्या विधवेकडून हळदी कुंकू लावून घेतलंस तर म्हणून हे झालं. गेला ना तो अभिजित, गेला ना तुला टाकून. असो, लेले होते मी पुढे. आसावरी, असं आहे ना, राजेंना सोडू नकोस. चांगली पोटगी मागून घे. अशा माणसांना ना चांगली अत्तल घडवली पाहिजे. माझा भाचा आहे ना फॅमिली कोर्टात लॉयर आहे. काही गरज लागली ना तर सांग मला, मी त्याच्याशी बोलून घे. येते हा मी. सगळेच बसतोय जेवायला. आई, आई, आई त्या ट्रॉली बॅग्स कुठे आहेत ग? आपण गावी जाताना घेऊन जातो त्या. बरे तिथे. मला दुसऱ्या कोणाच्या मदतीची गरज नाहीये. सोहम, जा आणि त्याला सांग की यापुढे सगळे संबंध संपले. नाहीतर उपाशी मरू. हो, पण तुमचा काही संबंध नाहीये आता. बघा, काही गरज नाहीये तुमच्या मदतीची. आई आणि मी जसं जगता येईल ना तसं जगू. हे ब्रेसलेट आईने दिलं होतं ना तुम्हाला लग्नात?
माझ्या मुलाच्या भवितव्यासाठी हा एकच पर्याय माझ्यासमोर होता आणि तो मी निवडला. मनातलं बोलण्यासाठी एकच व्यक्ती होती माझ्याकडे, ती मी आज गमावली. आज पहिल्यांदा मी तुझ्याकडे काहीतरी मागायला आलोय. सुख समृद्धी पैसा अडका काही नकोय मला. आसावरी म्हणते की आनंद तूच देतोस आणि त्या आनंदाची किंमत कळायला दुःखही तूच देतोस. दुःख देण्याचं काम मी केलंय. ते दुःख सहन करण्याची ताकद तू तिला दे, एवढंच मागणं आहे. अजूनही तुमचं खूप प्रेम आहे माझ्यावर. तुमचं मन ह्या रुमालासारखं शुभ्र आहे, स्वच्छ आहे. आपल्या दोघांमध्ये झालेला दुराव्याचा त्रास माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त होतोय, खात्री आहे माझी. नका त्रास करून घेऊ, नका त्रास करून घेऊ. देवा गजानना यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. देतोस का मला रिमोट? नाहीतर ना हे साहित्य सांगून टाकतील आणि माझं प्रमाण राहायचं राहून जाईल. दे. हाय, मी अभिजित राजे तुम्हा सगळ्यांचं तुमच्या लाडक्या खमंग खुसखुशीत चमचमीत झणझणीत स्वाद आस्वाद मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. बबड्या, लॉकडाऊनच्या काळात तुम्ही सगळ्यांनी आता गेम आपापल्या खेळणं घरी बंद करा. वेगवेगळ्या recipes आपल्याला try खर्चाचं केल्या असतील बघितलं पाहिजे मागासाठी. बाळा. कोणी केक खर्चाचा आणि गेमचा काय संबंध आहे? केले असतील. आज मी इथे Wi-Fi वर खेळतोय घरच्या. घेऊन आलेलो अरे आहे. हो, पण ह्यात तुझा वेळ फुकट जातो ना. हा जर वेळ तू काम शोधण्यात घालवलास तर काहीतरी चांगलं काम मिळेल ना तुला. किचन मध्ये तांदळाची गोणे आणि ती सतरंजी उचलून ठेवत होते. गॉड, म्हणजे सर रात्रभर इथेच होते? हो ना. पुन्हा त्यांना मोठे मोठे मॉस्किटोज बाईट करून गेले असतील रे, त्यामुळे त्यांचा मूड खराब आहे. पण सर असे अजिबात छान दिसत नाहीत विश्वास. हो ना मॅम, पण आपण काय करू शकतो? येस, माझ्याकडे ना एक आयडिया आहे, मॅजिकल आयडिया माझ्याकडे. अरे मॅडी, ते पोळीला तुझा मेकअप लागल्यामुळे किती छान दिसते ग पोळी. आपण एक काम करूया, उद्यापासून सगळ्या पोळ्यांनाच मेकअप करूया. असलीस की नाही? थँक्यू सर. सर, तुम्ही पण या ना एक चॉकलेट घातलं. कशाला? सर, चॉकलेट खाल्लं ना की आपली शुगर वाढते. मग आणि ज्या पर्सन बरोबर आपली फाईट झालेली असते ना, तिच्या फक्त स्वीट स्वीट मुवमेंट आठवतात आपल्याला. सर, तुम्ही आसावरी मॅमला खूप मिस करताय ना? हाय बघ, त्या क्रीम ब्रुलेवरची साखर कशी मेल्ट व्हायला लागली आणि कसा गोल्डन ब्राऊन कलर यायला लागलाय ना. कॅरमलचा अरोमा कसा दरवळतोय बघ. मस्त. घे तू करून बघ. मी नाही बाबा. अगं घे. अहो नाही, नको, मला नको. अशा नवख्या सुगरणीसारखी घाबरतेस काय तू? अरे सराईतपणे तव्यावर फुलके भाजणारी, डायरेक्ट शेगडीवर पापड भाजणारी तू. हा, आणि हे तर मशीन आहे, त्याचे सगळे कंट्रोल्स आपल्या हातात आहेत. हे बघ, हे स्विच आहे ना, हे दाबलं की हा घे. अहो मी आहे बघ. घे. बापरे. सोहम बरोबर बोलतोय. या घराच्या खर्चात मला कोणाचीच लुडबुड नकोय. हो साहेब, हे काय चाललंय तुमचं? तोपर्यंत मी सावंत साहेबांचा काय प्रॉब्लेम झाला सॉल्व्ह करून येतो. ऐक ना, बबलू ऐक. आई, अहो वाद माझ्यामध्ये आणि तुमच्या बबड्यामध्ये झालाय ना. त्याने माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं, आमच्यामध्ये भांडण झालं, मला राग आला, मी ते काढून ठेवलं. मी तुला लांब नाही करत आहे शुभ्रा, तू स्वतः दूर होतेस.
मंगळसूत्र काय ग, पैसे देऊन विकत घेता येतं, पण नात्यांवरच्या हक्कांसाठी भावनिक किंमत मोजावी लागते. त्याग करावा लागतो, कधीतरी मन मारावं लागतं. आणि तुझ्या पाकिटात फक्त त्याचीच कमी आहे. मी फक्त माझ्या आयुष्यातून तुमच्या बबड्याला दूर केलं होतं. आज तुम्ही हे अख्खं घर माझ्यापासून दूर करताय आई. हसू बघायचं आहे ना? काळजी करू नकोस, माझी शहाणी मुलगी नाही. तू आता निश्चिंतपणे ऑफिसला जा आणि बिलीव्ह मी, संध्याकाळपर्यंत सगळं नीट झालेलं असेल. ओके, बस बरं. किती हट्टी आहे सासावरी. तुम्ही कधीही याल आणि कधीही जाल का? आता तुम्हाला आमची आठवण आली म्हणून तुम्ही आलात. परत तुमच्या मनात काहीतरी येईल तर तुम्ही निघून जाल. मला नाही चालणार आहे हे. त्या दिवशी किती आणि काय काय बोललात तुम्ही मला. मला खूप वाईट वाटलंय. असावरी, मी नाही उघडणार आहे दरवाजा. नाही, तू दार उघडू नकोस. हवं तर मी परत आलेलो नाहीये. मी लगेच निघून जाईन. मग कशासाठी आलाय? त्या दिवशी बोलायचं काही राहून गेलं होतं का? जा तुम्ही. अगं बाई, साखर काढायची राहिली वाटतं. आई, झाला का चहा? आणते आणते. साखर आणायचीच राहिली आहे, संपली आहे वाटतं. काय करू आता? एवढी साखर पुरे बबड्याच्या चहाला. दे का लवकर. आले आले बबड्या. आई, किती वेळ लागतोय चहाला? दे ना लवकर. हो हो, अरे थांबा. हा घे, हा घे. सावकाश, गरम आहे. चीप. आई, काय हे? साखर पण नाहीये यात. सगळी चव घालवली तोंडाची. थोडेसे पैसे माझ्याकडे होते. सकाळी मी ते इस्त्रीवाल्याला देऊन टाकले आणि त्याला म्हटलं उद्यापासून येऊ नकोस बाबा, मी करत जाईन सगळे कपडे इस्त्री. मग काय आता पेपरवाला, दूधवाला सगळ्यांना बंद करणार आहेस काय? हो, म्हणजे मी कमवीन तेव्हा कमवीन, पण तोपर्यंत काय आपण उपाशी राहायचंय? एक काम कर आई, तुझं ते ATM कार्ड आहे ना, ते दे. मी पैसे काढून आणतो. नाही सोहम, ते पैसे यांचे आणि मला यांच्या पैशाला अजिबात हात लावायचा नाहीये. मग आता काय रोज बिनसाखरेचा चहा पिऊ आई? घरी येऊन बनवून देणार? अहो, दुसरं कोणी कशाला, मी देईन ना करून. अहो भाई, तू बनवून दिले तर बरंच आहे की. आणि तू सुगरण आहेसच, शिवाय तुझ्या हातचे लाडू म्हणजे मस्तच असतात बघ.
पण वेळ आहे ना तुला तेवढा बनवायला? हो हो आहे ना, मी नक्की करून देईन. बरं झालं बाई, मोठा प्रश्न सोडवलास बघ माझा. मी येते. हा हो ये. आई लगेच तुझ्याशी बोलायला लागेल. बोल, तयार आहेस? तयार आहेस का माझ्या पायावर नाक घासून माझी माफी मागायला? नाही ना? वाटलंच होतं मला. मग भोग आता सासूरवास. ऑल द बेस्ट. अशा शांत का? तुम्हाला जे हवंय ते बिंदास ऑर्डर करा. कम ऑन. ए नको यार, आयत्या वेळेला जर का त्याने नाही भरलं बिल तर हे बघ, रात्रभर हेच ग्लास ना विसळत बसावं लागेल. चिल गर्ल्स. या ट्विंकलच्या जादूला न भुलणारा अजून जन्माला यायचंय. या आणि तसंही याची विकेट तर एकाच आय कॉन्टॅक्ट मध्ये गेली. ट्विंकल, तू बघ तुझा मगाचा हिरो येतोय. ते वहिनी, खरं तर अलीकडे कोणी घरी लाडू वळत नाहीत ना, बाहेरूनच आणतात सगळे. हो ना. हो हो बरोबर आहे तुझं. ते असं काय करतेस? अगं असावरी त्याला 4 लाडू बांधून दे ना. अगं वासना राहिली ना तर पोटात दुखेल तुझ्या. अगं बाई, हो आणते. प्रज्ञा, मला लाडू नकोय अगं. घे ग ताई, सगळं घरचंच आहे आपल्या. अहो मला खरंच नकोयत लाडू. आसावरी मी देणारच होते तुला, पण विसरले. हे घे धर. नाही नको, मी आपलं ते तुम्ही ते. का ग, अजून 2 देऊ का? म्हणजे शुभ्रा सोहम तू 2-2 खाला तुम्ही. अगो बाई आसावरी, म्हणजे तुझे एवढे वाईट दिवस आले? ए दाते, तू म्हणालीस ना दे बरं तिचे पैसे. अगं नवऱ्याने टाकलंय तिला. आता तिला खरी गरज असेल ना पैशाची. हो हो देते. आसावरी, तू आता पैसे घेतच आहेस तर पूर्ण काम पण करून जा ना. म्हणजे हे सगळं आवरून केर काढून पण जा, म्हणजे माझ्या डोक्याला ताप नाही. ठीक आहे. खरंय, मी तुमची काळजी समजू शकते. मला माहितीये आसावरीवर तुमचं किती प्रेम आहे ते. खरं सांगू, माझी इच्छा आहे तिने रोज माझ्याकडे जेवायला यावं. आणि माझी अशी इच्छा आहे की मी रोज स्वतःच्या हाताने छान छान पदार्थ तयार करावेत आणि तिला रोज खायला घालावेत. पण ते कसं शक्य आहे? तेच ना, कसं शक्य आहे?
नाही नाही, शक्य आहे. कसं? तुम्ही स्वयंपाकाच्या तयारीला लागा, मी तुमच्या बायकोला घेऊन येते. ही गेले आणि ही आले. काकू काकू, मी इथे आहे, तिला सांगू नका. पण 2-3 दिवस पुरेल हे सगळं. बबड्याच्या आवडीचं नाही आणता आलं काही मला. असावरी, मला ना तुझी एक मदत हवी आहे. काय हवंय काकू? साखर हवी आहे का? नाही नाही नाही. मग काय तुम्हाला दूध हवंय का? मी चहाच करू का तुमच्यासाठी? अगं नाही नाही, मला तशी नको. मला ना एक वेगळीच मदत हवी आहे. मी ना एक व्रत बोलले, त्यात ना एक सवाष्ण आणि तिच्या कुटुंबाला महिनाभर जेवू घालायचं. अगं बाई, असं व्रत मी तरी ऐकलं नाही हो कधी. अगं पण मी पाहिलं सुद्धा आहे आणि केलं सुद्धा आहे. अहो काकू, असं महिन्याभराचं व्रत कोणी करतं का आजकाल? हे बघा काकू, काकू नीट लक्षात घ्या. तुमचं व्रत आहे ना, ते खोटं खोटं सांगितलेलं. मग तुम्हीच बाहेर जाऊन कसं चालेल? आणि आम्ही दोघं भेटणार नाही आहोत. आसावरी इथे जेवायला येणार आहे आणि मी तिच्यासाठी जेवण बनवायला. मला तिच्याशी बोलता नाही आलं तरी चालेल, रोज दिसेल ना ती, बस. तेव्हा मी इथे आहे हे आसावरीला कळता कामा नाहीये. तुम्ही काही घोळ घालणार नाही ना? कळलं मला, अजिबात घोळ होणार नाही. फुगवा नको, पोटभर जेव. ये ना, ये आत ये. काकू, रांगोळी किती छान काढलीये. हो ना, कोणी काढली आसावरी? अहो काकू, तुम्हीच काढलीत ना? हो हो, मीच काढली आणि मीच विसरले. होतं असं कधी कधी. आवडली ना तुला? खूप आवडली. आवडली, खूप आवडली. काकू, केवढा घाट घातला तुम्ही. साधंच काहीतरी करायचं ना. खूप दमला असाल ना एवढं सगळं करून. आता मात्र मला काम करून द्या तुम्ही. मी आणते. हो. काकू, का वाट लावताय तुम्ही माझी? अहो, आसावरीला तुम्ही काढलेली रांगोळी खूप आवडली. बाहेर आहे, तिला ऐकू जाईल ना. तुम्ही काहीतरी घोळ घालू नका काकू. ठीक आहे, सावकाश सावकाश. काकू, आज पुऱ्या केल्यात वाटतं. तुला कसं कळलं ग? वास येतोय ना तळण्याचा. पण काकू, तुम्ही इथे आत मात पुऱ्या कोण तळतोय? काय झालं? काही नाही. कचरा डोक्यात. तुमच्या? नाही, तुझ्या डोक्यात कचरा. अगं बाई, माझ्या डोक्यात पडलंय काय? अगं गजरा डोक्यात माळ ना, डोक्यात. हो हो, माळते. माझ्या मुलासाठी केलेलं व्रत मोडायला नको. जाग होती जरी काल डोळ्यांवरी, जाग होती जरी काल डोळ्यांवरी, स्वप्न आता नव्याने बघू लागलो. श्वास होते जरी काल माझ्या मोरी, श्वास होते जरी काल माझ्या. थँक्यू सर. शेवटी तुम्ही आईंना जेवायला लावलंच.
चला काकू, सगळं खूप छान झालं होतं. येते मी. थोडा वेळ थांबली असतीस तर खूप बरं वाटलं असतं. नाही, अजून थांबले तर पाय निघणार नाही इथून. येते. तू आल्यामुळे कसं अगदी प्रसन्न वाटतं. तुझ्यामुळे व्रती पूर्ण झालं. उद्या नक्की यायचं हा? उद्या नाही येता येणार हो मला. का? काय ना, वालाच्या बिरड्यात थोडा गुळ घातला ना की बिरड्याला आणखीन छान चव येते. सांगा अभिजित राजेंना. बघितलं सासावरी, तुला दुखवलं त्याची शिक्षा मला मिळते. ओ गॉड, मी कसं सांगू? ओके, हे पण विसरून जा, विसरून जा, विसरून जा. मी काहीतरी सिंपल दाखवते. ओके, असे आपण बसलोय, पत्ते पत्ते खेळतोय. मग एक्का? नो. हुकूम का? नो. मॅडी, काय म्हणजे कुठल्या गेम संदर्भात आहे का? मॅडी, मी खरं सांगू का तुम्हाला, खरंच काही कळत नाही तुम्ही काय सांगताय ते. खूप महत्वाचं आहे का सांगणं? येस मॅम, तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे मॅम. अहो मग सांगून टाका ना सरळ जे काय आहे ते. मॅम, कुणाला दिलेलं प्रॉमिस मोडल्यावर काय होतं तुम्हाला माहितीये ना? मी अजून चांगली ऍक्टिंग करून दाखवते. तुम्ही प्लीज नीट बघा आणि प्लीज गेस करा मॅम, प्लीज प्लीज. ओके. असावरी, असावरी, असावरी. हे आजारी आहेत. येस मॅम. असे कोचावर पडलेत का? ताप आलाय? तुम्हाला सगळ्यांना ओरडले, तुम्हाला बाहेर काढून टाकलं, अभिज किचन बंद करून टाकलंय. मला 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 गेलंच पाहिजे अभिज किचन मध्ये.